आज विधान परिषद उमेदवारांच्या छाननी अर्जाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी माहिती दिली। वैध ठरलेल्या उमेदवारांच्या नाव आम्ही एकदा वाचून दाखवतो। त्याच्यामध्ये श्री अभय सिंग खाशीराव जगतापजी यांचे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांची वैध ठरण्यात आलेला आहे त्यांची उमेदवारी। त्याच्यानंतर श्री धैर्यशील ज्ञानदेव कदमजी यांच्या भारतीय जनता पार्टी या पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांचे अर्ज जे आहे वैध झाले। या व्यतिरिक्त अजून 5 उमेदवारांचे अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचे अर्ज वैध झालेला आहे। त्यांचे नाव याप्रमाणे आहे। श्री किशोर हनुमंत धुमाळ अपक्ष उमेदवार यांचे अर्ज वैध ठरवण्यात आलेले आहे। श्री तानाजी भगवान पाटील यांचे अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून वैध ठरवण्यात आलेला आहे। श्री पाटील प्रताप धोंडीराम यांचे अर्ज देखील अपक्ष उमेदवार म्हणून वैध ठरवण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर श्री पाटील मयूर बाबासो यांच्या देखील अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज वैध ठरवण्यात आलेला आहे। आणि शेवटी श्री मेंढे संजय नाईकू यांच्याही अपक्ष उमेदवार म्हणून त्यांची जी उमेदवारीची जी पत्र आहे अर्ज आहे त्याला वैध ठरवण्यात आलेला आहे। सदर प्रकरणीमध्ये फक्त एकच अर्ज तिचे नाव आहे श्री श्रीमा सुनील पोद्दार यांनी 2 अर्ज दाखल केले होते वेगवेगळ्या काल, आणि त्या दोन्ही अर्ज ते वेगवेगळ्या कारणास्तव त्यांना अवैध अशा घोषित करण्यात आलेला आहे। तरी सदर अर्ज अवैध करत असताना काल अर्ज सादर करत असताना त्याची सगळी त्रुटीची माहिती त्यांना लेखी स्वरूपात दिला गेलेला होता, आणि आज छाननीचे कार्यक्रम आहेत त्याचीही माहिती त्यांना लेखी स्वरूपात त्यांच्या हातातच तो माहिती सैशिक्यने ते नोटीस पण बजावला गेला होता। तरी देखील आज संबंधित जे उमेदवार आहेत श्री सीमा सुनील पोद्दार त्यांनी स्वतः किंवा त्यांची कोणतीही प्रतिनिधी आजच्या पूर्ण छाननी कार्यक्रमामध्ये स्वतःही नाही आणि त्यांची प्रतिनिधी सुद्धा उपस्थित राहिलेलं नाहीये, म्हणून त्यांची उपस्थिती पण राहिली नाही। उपस्थित राहून त्यांचे जे अर्जामध्ये जे त्रुट्या होत्या, जे अपूर्णता होत्या, ते त्रुट्या किंवा अपूर्णताची देखील त्यांनी पूर्तता करू शकले नाही। तर त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाची नियमाप्रमाणे RP ऍक्ट प्रमाणे आणि जे RO हँडबुक त्याच्यामध्ये दर्शवलेल्या नियमाप्रमाणे त्यांची जे उमेदवारी अर्ज आहे त्यांना अर्ज अवैध ठरविण्यात आलेला आहे। आणि एकंदरीत जर पाहिले तरी 8 उमेदवारांपैकी 7 उमेदवारांचे अर्ज ते वैध ठरविण्यात आलेला आहे, फक्त एकच उमेदवाराचे अर्ज ते अवैध ठरविण्यात आलेला आहे। आमच्या पुढे उद्यापासून अर्ज माघारी घेण्याची जी संधी आहे ती उद्यापासून त्याची हे डेट सुरू होत आहे, आणि 4 तारखेला आज 2 तारीख आहे, 4 तारखेला दुपारी 3 वाजतापर्यंत सदर जे वैध ठरलेले जे उमेदवार आहेत त्यांच्यापैकी कुणी जर अर्ज माघारी घेण्याची त्यांची इच्छा असेल तरी 4 तारखेला दुपारी 3 वाजतापर्यंत ते संबंधित कार्यालयाकडून जे RO कार्यालय आहे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्या इकडे येऊन त्यांचे अर्ज माघारी घेऊ शकतात।